आणि यानंतर बातमी येते पुण्यातून। पुण्यामध्ये पोर्शे कारचं प्रकरण सगळं ताजं असताना पुन्हा एकदा ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडलेली आहे। पुण्यातल्या बाल गंधर्व रंगमंदिराजवळ ही घटना घडली। मद्यधुंद कार चालकानं दुचाकीस्वाराला धडक दिली आणि थेट वाहन हे दुभाजकावर चढवलं। डेक्कन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या वाहन चालकानं आधी बाल गंधर्व रंगमंदिराजवळ एका दुचाकीला धडक दिली। या दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला। या तरुणानं माझं काही नुकसान झालं नाही म्हणून तक्रार देण्यास नकार दिला, तर काही अंतरावर असलेल्या एका दुभाजकावर वाहन चढवल्यानं मोठं नुकसान झालं। आपल्याला याबद्दलचे अपडेट देतोय मिकी घई आपल्यासोबत आहे। मिकी, नेमकी कधीची घटना आणि या सगळ्याबाबत काही कारवाई करण्यात आली आहे का? दीपक, जर आपण बघितलं तर पुणे शहराच्या अगदी मध्यवर्ती भागावर आणि तेही बालगंधर्व जंगली महाराज रस्त्यावरची ही घटना आहे। काल संध्याकाळच्या सुमारास अशा पद्धतीने थेट हे जे तरुण आहेत ते गाडी घेऊन आलेले होते। ओव्हर स्पीडिंग त्या ठिकाणी केली जात होती। अर्थात जर आपण बघितलं तर तो वर्दळीचा सगळा भाग आहे। मात्र त्याच वेळी त्यांनी एका दुचाकी सवाराला त्या ठिकाणी जोरदार धडक दिली, तो पडला। त्या ठिकाणी किरकोळ वाद देखील झाला आणि त्यानंतर ते पुढे जाऊन पुन्हा एकदा ज्या पद्धतीने डिवायडरवर चढले, गाडी जोरदार टक्कर झाली। पोलिसांनी त्यांना दोघांनाही तात्काळ तिथं ताब्यात घेतलेलं होतं। त्यांच्या गाडी मालकाला देखील बोलवण्यात आलं आणि त्यांच्या आईवडिलांना देखील या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे आणि पुढील कारवाई सध्या पोलिसांकडून केली जाते। मात्र अशी ही घटना तरुणांकडून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात घडली आहे। दीपक, नक्कीच मिकी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।